देऊळघाट जिल्हा परिषद शाळेत चोरी व तोडफोड, सुमारे 40,000चे शासकीय नुकसान। देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करून शासकीय मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड व चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे। शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी शाळेतून निघून गेल्यानंतर अज्ञात इसमांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करून विद्युत व इंटरनेट केबल्स कापून त्यांची चोरी केली। चोरट्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट LED बोर्ड, इंटरनेट कनेक्शन व पिण्याच्या पाण्याच्या बोरवेलच्या वीजपुरवठ्याच्या केबल्स धारदार हत्याराने कापून नेल्या। अंदाजे 25 फूट लांबीची 4 mm कॉपर वायर चोरीस गेली असून त्याची किंमत सुमारे 2200 रुपये असल्याचे सांगण्यात आले। तसेच शाळेच्या कार्यालयामागील खराब लोखंडी कपाट, तुटलेले डेस्क, बेंच व इतर लोखंडी भंगार चोरीस गेले असून त्याची अंदाजे किंमत 6500 रुपये आहे। इयत्ता 9वीच्या वर्गाची खिडकी तोडून लोखंडी फाळके खाली फेकण्यात आले आहे। याशिवाय शाळेच्या बॉल कंपाऊंडची तसेच संरक्षण भिंतीची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेत चोरी गेलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे 8700 रुपये असून शाळेच्या इमारत व परिसराच्या तोडफोडीतून सुमारे 32,000 रुपयांचे शासकीय नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शाळेचा परिसर मोठा असल्याने अद्याप पाहणी व चौकशी सुरू असून नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। या प्रकरणी शाळा प्रशासनाने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। शासकीय शाळांमध्ये वारंवार होणाऱ्या चोरी व तोडफोडीच्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐणीवर आला आहे।